अध्यक्ष महोदय, आताच राज्यात काही लोक अन्नत्याग आणि उपोषणावर बसले होते आणि माननीय देवेंद्रजी शिंदे साहेब आणि पवार वहिनी यांच्या नेतृत्वात कर्जमाफी योजना जी जाहीर झाली त्याच्या चिंध्या फाळत बसले होते। आज जेव्हा शेतीवर हा प्रस्ताव येते तेव्हा त्यांची या बाबतीत किती उदासीनता आहे हे विरोधी बाकावर उपस्थितीवरून लक्षात येते आणि त्यामुळे नौटंक्या करणे हा एकमेव धंदा, नरेटिव्ह सेट करणे हा दुसरा धंदा आणि स्वतःला राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय नेतृत्व सक्षम करण्यासाठी त्या पक्षात लागलेली स्पर्धा हे दिसून येऊन राहिलं। परंतु अध्यक्ष महोदय, हे असताना आज कृषीचा प्रस्ताव येत असताना कृषी खात्यातील एकही अधिकारी इथं असू नये याच्यावर दुर्दैव कोणतंच असू शकत नाही। आणि या बाबतीत आपण आता निर्देश द्यावे की ॲग्रिकल्चर सेक्रेटरी, डेप्टी सेक्रेटरी हे कुठं आहेत आणि या कृषीच्या प्रस्तावावर जवळपास 5-6 भाषण माझं आहे या 2 वर्षातलं। ते भाषण ऐकायला कोणी अधिकारी जर नसतील तर याच्या उपाययोजना कशा होतील? अध्यक्ष महाराज, सरकारी पक्षाचा 293चा प्रस्ताव आहे। मान्य रणधीरभाऊ सावरकर शेतकऱ्यांच्या विषयी आजपर्यंत जेवढे बी 293चे प्रस्ताव त्यांचे आले असतील ते शेती, शेतकरी, दुष्काळ, विमा, शेतकऱ्यांचे हिताचे प्रश्न, नानाजी देशमुखच्या याच्यावर त्यांची नियुक्ती अध्यक्ष म्हणून आपण केलेली आहे। पण आता विरोधकांनी मोर्चे काढले, आंदोलन केले, अन्यथा केलं, पण आपण तरी सिरियस आहो काय? हां नाही, सरकारी पक्षाचा प्रस्ताव असताना कॅबिनेट मंत्री नाही, सचिव नाही, राज्यमंत्री नाही, मग आपण खरंच या बाबतीत शेतकऱ्याच्या विषयी आपण गंभीर आहो का? जर गंभीर असू तर याची दखल घेतली पाहिजे। अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला सांगतो, सत्ता पक्षाचा आमदार हा 10 मिनिटं सभागृह तहकूब करा आणि कृषी मंत्र्याला बोलावा, कारण या आपण इथं गोष्टी करतो की आपण शेतकऱ्यांचे मुलं काय बळीराजा, वरुण राजा तपले आमच्यावर अन्याय करत आहे। आज विदर्भात नाही तर महाराष्ट्रात नाही, देशात पाऊस नाही आहे, शेतकऱ्यांनी हवालदिल झालेला आहे। या सभागृहाच्या माध्यमातून शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा द्यायचा आहे। आणि जर आज अशी जर थट्टा शेतकऱ्याची होत असेल तर हे चित्र चांगलं नाही। अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे आपल्याला 10 मिनिटं सभागृह तहकूब करा आणि कृषी मंत्र्याला बोलावा अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महाराज, 2 सत्ता पक्षाचाच प्रस्ताव अध्यक्ष महाराज, आणि सचिव कुठे गेले? अध्यक्ष महाराज, या सचिवाला एकही सचिव इथं नाही आहे, गांभीर्य नाही आहे। अध्यक्ष महाराज, शेतकऱ्याच्या विषयाचं आज दुष्काळ झेपलेला आहे, एलुनीचा प्रभाव या देशावर दिसून राहिला आहे। महाराष्ट्रात पाणी नाही आहे, धरणात पाणी नाही आहे, पियाले पाणी नाही आहे, शेतीला पाणी नाही आहे, ढोलाले चारा नाही आहे। लोक आंदोलन करून राहिले, माझ्या इथं आंदोलन चालू आहे, अन्नत्याग आंदोलन चालू आहे, मोर्चे निघाले, बंडी मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा निघाला, तरी जर आपण त्याची गांभीर्यानं हा विषय घेत नसू तर हे गंभीर आहे। अध्यक्ष महाराज, याचे पुरोगामी परिणाम होणार आहे, याचे परिणाम आपल्याला भोगा लागणार आहे। माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे, 10 मिनिटं सभागृह तहकूब करा, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि अधिकारी बोलावल्याशिवाय हा प्रस्ताव सुरू नका करू। अध्यक्ष महाराज, हा शेतकऱ्याचा बळीराजाचा विषय। अध्यक्ष महाराज, इथं आलेले सगळे शेतकऱ्यांचे मुलं आहे, मी एक शेतकरी। अध्यक्ष महाराज, पाणी नसल्यामुळे आम्हाला झोपा नाही येऊन राहिल्या 2-2 वाजेपर्यंत। अध्यक्ष महाराज, आणि आज माझ्या गावात, माझ्या तालुक्यात, माझ्या मूर्त्यावर आंदोलन चालू आहे। अध्यक्ष महाराज, आणि याच्यामुळे विरोधक मग हे आंदोलन मोठे मोठे तिथं चर्चा, मोठ्या मोठ्या मंडप, अन्नत्याग करतात। अध्यक्ष महाराज, शेतकऱ्याचं गांभीर्य लक्षात घेता आपण 10 मिनिटं सभागृह तहकूब करा अशी माझी विनंती। अध्यक्ष महाराज,
ते बोलतात ना, एक मिनिट मंत्री महोदयांना निरोप दिलेला आहे, ते 10 मिनिटात येतात. ऐका, तोपर्यंत भुसे साहेब बोलतात ना, अध्यक्ष महोदय, भुसे साहेब बोलतात. अध्यक्ष महोदय, भुसे विधान परिषदेमध्ये अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना आले मंत्री आले मंत्री महोदय, मंत्री महोदय आलेले, ते उत्तर देतील. आता तुम्ही नाही तुम्ही इतका दिवस म्हणत होते मंत्री महोदय, इतका वेळ इतके दिवस संपलेली. आता 5 मिनिटं देता तुम्ही, थांबा. 5 मंत्री महोदय ऐका, मंत्री एक मिनिट सर्व सभासद अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय अध्यक्ष आलेले महोदय, आहेत. सीएम साहेबांची खूप महत्वाची बैठक. एक मिनिट मंत्री महोदय बोलतात. एक मिनिट. सीएम ऐका अध्यक्ष महोदय, सीएम साहेबांची खूप महत्वाची बैठक. ज्या जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या केळीच्या अख्खी केळीची केळी उद्ध्वस्त झालेली, त्या संदर्भात आता बैठक त्यांची चालू होती. आता ज्येष्ठ बैठक संपलेली. एक मिनिट, मी आलेलो आहे, त्यामुळे आपण काम का पाटील साहेब चर्चा सुरू. अध्यक्ष महोदय 5 मिनिटात अधिकारी येतील, तुम्ही चर्चा सुरू करा. आणि मी कृषी मंत्री पाटील साहेब, कृषी मंत्री म्हणून मी इथं आहे. सर्व चला प्लीज चालू करा सन्माननीय चर्चा. सदस्यांना पॉइंट ऑफ प्रोसिजर. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, एक मिनिट. कैलास पाटील, अध्यक्ष महोदय, आज सभागृहामध्ये अध्यक्ष 293ची शेतकरी आणि पुढे अल निनोचे प्रभाव, त्यामुळे पाण्याचे दुष्परिणाम जे काय भविष्यात होणार आहे या विषयावर अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर चर्चा. अध्यक्ष महोदय रोहित आणि अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अतिशय या विषयामध्ये गंभीर आहेत. त्यांनी वेळोवेळी याच्यावर सगळे निवेदनं दिलेले आहेत. परंतु अध्यक्ष महोदय, हे सगळं मुख्यमंत्री गंभीरतेनं घेत असल्यावर सुद्धा आज भविष्यात आपल्यासमोर काय वाढलेलं आहे, या अल्निनोच्या प्रभावामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत काय बदल करायचे आहेत, हा अतिशय जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय किती सांगत असले अध्यक्ष महोदय, जो सिरियसनेस, जे गंभीरता या सभागृहामध्ये पाहिजे अध्यक्ष महोदय, असं कधी अध्यक्ष महोदय एक कैलास एक मिनिट, या सभागृहात असं कधीच होत नाही अध्यक्ष महोदय. आमची 5वी टर्म आहे अध्यक्ष महोदय, परंतु अशा सेन्सिटिव्ह संवेदनशील विषयावर अध्यक्ष महोदय, ठीक आहे एक वेळेस आपण समजू शकतो की एक मामा बैठक चालू आहे, ठीक आहे हेही समजू शकतो, मंत्री महोदय 5 मिनिटात येते हेही समजू शकतो अध्यक्ष महोदय. पण ज्या गोष्टीसाठी प्रशासन अध्यक्ष महोदय हे ऐकून मंत्री महोदयांना फीडबॅक देऊन ज्या पद्धतीने या चर्चेचा विषयाला पुढे नेतं, एक तरी अध्यक्ष महोदय अधिकारी एक तरी अध्यक्ष महोदय काय प्रशासनाने काही ठेकाचे अध्यक्ष महोदय, फक्त आमदारांनी आणि मंत्र्यांनी तर बसायचं अध्यक्ष महोदय, प्रशासन कुठे अध्यक्ष महोदय, एक तरी एक अध्यक्ष महोदय अधिकारी. काय गंभीरता अध्यक्ष महोदय याचे, काय गंभीरता सभागृहात, जीवन मरणाचा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न असणार अध्यक्ष महोदय, एक अधिकारी. ऐका ना, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.